तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक मंत्रीपद रिकामं झालंय। काल रात्रीच अजित पवारांच्या निवासस्थानी एक कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीत भुजबळ गैरहजर राहिले। तर दुसरीकडे भूकंप येणार म्हणत जयंत पाटलांवरून मंत्री शिरसाट यांनी एक दावा केलाय। पाहूयात याच संदर्भातला TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहिले। तर दुसरीकडे मंत्री शिरसाट आणि मिटकरींनी जयंत पाटलांवरून मोठा दावा केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप येणार आणि जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असा दावा शिरसाटांनी केलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदाची जागा रिकामी झाली आहे। त्या जागेवर भुजबळांच्याही नावाची चर्चा आहे। तर आता जयंत पाटलांवरून सुद्धा दावे सुरू झाले। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलंय। पक्षांतर्गत वाद वाढू नये म्हणून अजित पवारांनी हे खातं स्वतःकडे ठेवल्याची माहिती आहे। रात्री कोर कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीला धनंजय मुंडे आले, पण भुजबळ मात्र गैरहजर राहिले। कामानिमित्त ते गैरहजर राहिल्याचं तटकरेंनी सांगितलंय। कोर कमिटीची बैठक या ठिकाणी झाली। आदरणीय भुजबळ साहेब त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाच्यामुळे बाहेर गेलेले आहेत। त्यांनी मलाही फोन केला आणि प्रफुल्लबाईंना कळवलं होतं। भुजबळ साहेबांनी छावा चित्रपट बघितला असेल। त्या छावा चित्रपटामध्ये एक शेवटचं वाक्य कवी कलशाच्या तोंडी आहे, कविता आहे खत्म हुई महाराज। म्हणजे आता शेरोशायरी संपलेली आहे। जा रहे हैं, हमने कहा था कि हम नमक है महाराज, शत्रुओं की चोट पर लगने जा रहे हैं। त्याच्यामुळे लवकरच त्यांना आनंदाचा शिधा मिळो अशी माफक अपेक्षा होळीच्या निमित्तानं मी करतो। भुजबळांना आनंदाचा शिधा मिळो या शुभेच्छांच्या मागे मिटकरींना मंत्रीपद सुचवायचं आहे। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत त्यांनी बंडाचा इशारा दिला होता। पण त्यानंतर त्यांनी आपण अजित पवारांसोबतच राहणार असल्याचं जाहीर केलं। म्हणाला होता जहां नहीं चैना वहां नहीं रहना। मग आता काय किती काय आहे का? इथं तो मी राहणारच ना, नाही राहणार मग काय आहे। त्यातच जयंत पाटलांच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं जयंत पाटील राजू शेट्टींना उद्देशून म्हणाले। पण ते वक्तव्य शक्तीपीठ महामार्गावरील आंदोलनावरून होतं असं स्पष्टीकरण सुद्धा जयंत पाटलांनी दिलंय। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। राजू शेट्टींना उद्देशून त्याच्या आधी मी बरंच भाषण केलेलं आहे आणि त्यात मी म्हटलेलं आहे की तुम्ही हे आमच्या बरोबर राहिला असता तर आता लोकसभेत खासदार म्हणून गेला असता आणि तिथं हा प्रश्न मांडला असता। आता त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही। तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये। जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। अजित पवारांच्या बंडानंतर ते पवारांसोबतच राहिले। पण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांवरून उलटसुलट बातम्या येत आहेत। त्यातच मंत्री शिरसाटांनी पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंपाचं भाकीत व्यक्त केलं। लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते। मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे। मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी। मन लागत नाही, मन परिवर्तन होणार का मग? आता ते त्यांना विचारलं बरं ना। गेल्या अनेक महिन्यांपासून जयंत पाटील साहेबांच्या तोंडी अशी अनेक विधानं आलेली आहेत। मध्यंतरी मी अनेकांच्या संपर्कात आहे असं पण त्यांचं विधान होतं। त्यामुळं आता मला असं वाटतं की तिथं त्यांचं असं श्वास गुदमरल्यासारखा होतोय। त्यामुळे लवकरच ते काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत किंवा काही अलीकडचा नवा नेता जो त्या पक्षात उदयाला आला तो जर त्रास देत असेल
मानसिक, तर ते साहेब तेवढे स्वाभिमानी आहेत, त्यामुळं काही ना काहीतरी ते विचार करतील किंवा त्या मनस्थितीत ते आहेत असं मला दिसतं. नव्या उदयाला आलेल्या नेत्यांमुळे जयंत पाटलांना मानसिक त्रास होत असून त्यांचा श्वास गुदमरतोय असं मिटकरी म्हणाले. तर नाव न घेता त्यांनी रोहित पवारांकडे बोट दाखवलंय. मात्र त्याच वेळी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही हे जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.